विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। विरोधकांनी या मुद्द्यावर 3 वेळेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेटही घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून या मुद्द्यावर तारीख पे तारीख सुरू असल्याचं सध्या तरी बोललं जातंय। विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि आतापर्यंत 3 वेळेला विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांची या मुद्द्यावर भेटही घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी समन्वयानं निर्णय होईल असं आश्वासनच दिलंय। एकंदरीत अध्यक्षांकडून तारीख पे तारीख सुरू असल्याचं बोललं जात आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। स्वप्नील, विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा जो आहे तो तडीस लावल्याचं दिसत नाहीये। विरोधी पक्षनेता कोण असणार आहे का नाही या अनेक मुद्द्यांवर सध्या उहापोह सुरू आहे। या अधिवेशनात तरी आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला निर्णय होईल का, काय स्थिती आहे? अजिंक्यजी, नक्कीच आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज तिसरा आठवडा आहे। तिसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेतील असं वाटलं होतं, मात्र अद्यापही हा निर्णय झालेला नाही। त्यामुळे 3 आठवडे हे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात आपण जर बघितलं तर अनेक दिवसांमध्ये चर्चा झाली आणि 3 वेळा खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली, अर्थात समित्यांचं कारण सुद्धा सांगितलं होतं। मात्र या भेटीमध्ये नक्कीच या संदर्भात चर्चा झाली असावी अशी एक माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर एकूणच आता 3 दिवस हे कामकाजाचे राहिलेले आहेत, त्यामुळे 3 दिवसांमध्ये तरी विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र सोमवारी या संदर्भात कुठेतरी निर्णय होईल असं देखील दबक्या आवाजात सांगितलं जात आहे। मात्र एकूणच या ठिकाणी भास्कर जाधव यांचं ठाकरे गटाकडून नाव देण्यात आलेलं आहे। मात्र महाविकास आघाडी विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांनी अर्ज सुद्धा केलेला आहे। मात्र एकूणच समन्वयाने हा निर्णय घेण्यात येईल असं अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे यावरती सोमवारी निर्णय घेण्यात येतोय का याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।